हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी कालची पोझिशन दाखवणार आहे आणि त्याचप्रमाणे 1 मार्चपासून 7 मार्चपर्यंत मी माझी प्रॉफिट अँड लॉसची स्टेटमेंट दाखवणार आहे. ओके. आणि त्याचप्रमाणे अगर जमलं तर मी उद्याचं मंडेचं मी माझा मार्केट ॲनालिसिससुद्धा सांगेन याच व्हिडिओमध्ये. तो कदाचित व्हिडिओ मोठा होऊ शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट दाखवायच्या आधी मी तुम्हाला सांगतो, ह्या आठवड्यामध्ये मी फक्त आणि फक्त 30,000च्या फंडने मी ट्रेडिंग केलेली आहे. आणि त्याचं रिझन पण सांगतो, कारण मला ॲक्च्युली लॉट साईज वाढवायची होती. मला 4 ते 6च्या आसपास लॉट साईज वाढवायची होती आणि मध्ये वाढवलेली पण जो माझा प्रीमियम मेंबरचा ग्रुप आहे, ज्याच्यामध्ये ऑप्शन बाईंग आम्ही जास्त करतो, सो त्याच्यामध्ये असं झालं आहे की जे प्रीमियम मेंबर्स आहेत ते बोलतात की सगळे एकत्र सेम क्वांटिटी होत्या का आपण ट्रेड केला तर आपल्याला एक शिकायला बऱ्यापैकी मिळेल. सो त्यामुळे माझी क्वांटिटी मी परत 2वरती आणले, कारण सगळ्यांची क्वांटिटी ही 2च आहेत. ज्यावेळी सगळ्यांची क्वांटिटी 3 असेल त्यावेळी माझी पण क्वांटिटी तुम्हाला 3ने झालेली दिसेल. आणि त्याचप्रमाणे आम्ही जसं आहे तसं सेम माझी क्वांटिटी आहे ती पुढे वाढवत राहू. ओके. सो सध्या माझी 2 लॉटने मी ट्रेड करतो आहे. सो त्यामुळे आता माझी जी क्वांटिटी मी सध्या 2 लॉट होती, आमच्या सगळ्या पूर्ण जो मेंबर आहे, प्रीमियम ग्रुप मेंबर आहे, त्याच्या सर्वांची आता 2 लॉटनेच आमची ट्रेडिंग चालू आहे. ओके. सो आधी मी तुम्हाला माझी कालची पोझिशन दाखवतो, त्यानंतर मी तुम्हाला माझी प्रॉफिट अँड लॉसची स्टेटमेंट दाखवेन. सो अगर तुम्ही लेफ्ट साईडला बघत असाल तर तुम्हाला तिकडे दिसत असेल की काल माझे 3 एंट्री झाल्या. ॲक्च्युली तुम्हाला मी ऑलरेडी सांगतो की मॅक्झिमम आपण 2दाच एंट्री घ्यायला पाहिजे, पण मी तिसरी एंट्री का घेतली ते पण तुम्हाला सांगतो. आणि अगर तुम्ही त्याची क्वांटिटी पण बघत असाल मध्ये, तर तुम्हाला तिकडे माझे काही तुम्हाला चेंजेस दिसतील. तर सुरुवातीला मी जसं सांगितलं की मार्केट मला नेगेटिव्ह दिसत असेल तर मी 2दा एंट्री घेणार. ओके. कारण मी परवा एक व्हिडिओ बनवणार, त्याच्यामध्ये मी क्लिअरली सांगितलं. सो पहिली एंट्री मी माझ्या ह्या लेवलच्या, जसं हा माझा लेवल ब्रेक झाला त्या लेवलला मी माझी पहिली एंट्री घेतली. त्याच्यानंतर माझा एस एल हा लगेच गेला. ओके. त्याच्यानंतर मार्केट रिव्हर्स झालं, सेम लेवलला मी एंट्री घेतली. इथेपर्यंत मला एक डिसेंट प्रॉफिट दिसत होता. मी लाईव्ह ट्रेडिंग पण करून ठेवलं, पण मला लॉस झाला, त्याच्यामुळे ते पोस्ट नाही केलं किंवा मग ह्याच्यामध्ये पण दाखवत नाही. अगर समजा एक चांगलं प्रॉफिट झालं असतं तर कदाचित तो मी लाईव्ह ट्रेडसुद्धा टाकला असता. पण त्याच्यानंतर माझा रिव्हर्स झालं आणि माझी सेकंड एंट्री पण लॉसमध्ये गेला. म्हणजे पहिल्यांदा एंट्री 2 लॉटने मी पुट बाय केलेले, त्याच्यामुळे माझा 10 पॉईंटचा एस एल गेला. तिकडे मला 1600चा लॉस झाला. सेकंड एंट्री मी परत पुटमध्ये घेतली, ज्याच्यामध्ये माझे 10 पॉईंटचा एस एल गेला, म्हणजे सेम 1600चा लॉस झाला. आणि तुम्हाला तिसरी एंट्री मी सांगतो की तिसऱ्यांदा एंट्री कधी घ्यायची नाही, पण मार्केट जसं माझ्या लेवलला येत होता, या लेवलच्या आसपास आला, मार्केटने हाय ब्रेक केला, तिकडे मी माझी एंट्री घेतली. पण एंट्री अगर तुम्ही क्वांटिटी साईज बघाल तर मी क्वांटिटी फक्त हाफ मारली एकाच लॉटमध्ये, जेणेकरून समजा माझा एस एल गेला असता तर फक्त 750 रुपये माझा एस एल गेला असता. बरं, समजा पण मी 2 लॉट मारले असते तर कदाचित माझा एस एल खूप मोठा गेला असता. त्यामुळे मी क्वांटिटी हाफ केली आणि माझा एक टार्गेट होता की मी जो माझा 3,000चा ऑलरेडी लॉस झालेला, 3,000 किंवा 3,200च्या आसपास जो लॉस झाला तो कवर करायचा माझा प्लॅनिंग होता. ओके. आणि इवन तो कवर पण झाला, पण माझा त्याच्यानंतर माझा ट्रेलिंग एस एल हिट झाला. म्हणजे जिथे तुम्हाला 1100 रुपये प्रॉफिट दिसतो आहे, तो माझा 2,000च्या आसपास माझा प्रॉफिट गेलेला. आणि मार्केट जेव्हा इथे रिव्हर्स आला तेव्हा माझा ट्रेलिंग एस एलमध्ये हिट झाला, कारण ऑप्शन बाईंगमध्ये डी के हा खूप जास्त फास्ट होता. ओके. सो त्याच्यामुळे मला 1100ला त्यामुळे 1100ला मला प्रॉफिट बुक करावा लागला. आणि ओव्हरऑल माझी पोझिशन ती 2055ला मला स्क्वेअर ऑफ करायला लागली. ओके. म्हणजे एक छोटासा एक लॉस आपण समजू शकतो या गोष्टीला. सो मला त्या दिवशी फक्त आणि फक्त 2055चा लॉस झाला. ओके. तो नंतरचा मला 4,000 टार्गेट कंप्लीट पण झाला. 4,000 ॲक्च्युली 3,000 झाला असता तरी मी माझी पोझिशन ही स्क्वेअर ऑफ केली असते, अगर ट्रेलिंग एस एल हिट नसता झाला तर. मला फक्त करायचं होतं की मला त्या दिवशी फक्त आणि फक्त कॉस्ट टू कॉस्ट निघायचं होतं, कारण माझे ऑलरेडी 2 एस एल गेलेले. बरं. सो ही होती माझी कालची पोझिशन. आणि आता मी तुम्हाला माझी 1 मार्चपासून 7 मार्चची जी प्रॉफिट अँड लॉसची स्टेटमेंट आहे ती स्टेटमेंट दाखवतो. अगर तुम्ही एंजलच्या अकाउंटमध्ये बघाल तर स्टेटमेंट अँड लेजरमध्ये आपण जाऊया. त्याच्यानंतर मी एकदा रिफ्रेश करतो कस्टममध्ये 1 मार्चपासून 8 मार्च, आणि मी एकदा अप्लाय करतो, म्हणजे तुम्हाला तिकडे दिसेल. एकदा स्क्रीनशॉट्स मारतो, त्याच्यानंतर तुम्हाला एक समजायला मला एक इझी पडेल. ओके. सो तुम्ही इकडे बघत असाल 3 मार्चला मला 7,200चा प्रॉफिट झाला. 7,200चा प्रॉफिट झाला. आणि जिथे जिथे तुम्हाला 7,000च्या वरती प्रॉफिट दिसेल तो माझा 1:5 असेल किंवा 1:6 असेल. 9,000 असेल तिकडे माझा 1:6 असेल. आणि किंवा 7,200 किंवा 7,500च्या आसपास असेल तो माझा 1:5 असेल, कारण माझा 10 पॉईंटचा माझा एस एल असतो.
आणि कमीत कमी 1:5 आणि 1:6च्या आसपास मला प्रॉफिट मी जनरेट करतो. आणि जिथे 2,000-3,000 प्रॉफिट दिसतोय तिकडे माझा ट्रेलिंग एस-एल हिट झाला आहे. ओके, सो 3 मार्चला मला 7,200चा प्रॉफिट झाला, म्हणजे माझा 1:5चा टार्गेट कंप्लीट झाला. 4 मार्चला माझा 2,200चा प्रॉफिट बुक झाला, जिथे माझा ट्रेलिंग एस-एल हिट झाला. म्हणजे तिकडे मला फक्त आणि फक्त 12 ते 13 पॉईंटच्या आसपासच काही प्रॉफिट मिळाला असेल पर लॉटच्या हिशोबाने, कारण मी 2 लॉटने ट्रेड घेतलेला 5 दिवस. त्याच्यानंतर 5 मार्चला मी एक कॉस्ट टू कॉस्ट निघाला. ओके, सो तिकडे माझा ट्रेलिंग एस-एल हिट झाला, जिथे मला 1,000 रुपये मी प्रॉफिट, जिथे मला 1,000च्या आसपास प्रॉफिट झालेला. पण त्याच्यानंतर म्हटलं 1,000 रुपये कुठे घेऊन जाणार, त्यामुळे मी एक जबरदस्ती ट्रेड घेतला जो माझा सेटअपमध्ये बसतसुद्धा नव्हता. ओके, त्यामुळे मला तिकडे एक कॉस्ट टू कॉस्ट, कारण त्यामुळे मी विचार केला की समजा एक चांगला प्रॉफिट आला तर ठीक आहे, ना तर मी माझी पोझिशन आहे ती कॉस्ट टू कॉस्टमध्ये एक्झिट करीन त्या दिवशी. त्यामुळे त्या दिवशी मी कॉस्ट टू कॉस्टमध्ये निघालो. 6 मार्चला मला 2,800चा प्रॉफिट झाला, म्हणजे 1:2 मला 3,000च प्रॉफिट झाला, पण ते सगळे ब्रोकेज वगैरे पकडून 2,837 मला मिळाले नेट प्रॉफिट. त्याच्यामध्ये मला 20 पॉईंट्सला माझी पोझिशन ही स्क्वेअर ऑफ झाली, ती पण ट्रेलिंग असेलमुळे. ओके, सो तिकडे मला 1:2चा टार्गेट मिळाला. आणि 7 मार्चला मला 2,300चा लॉस झाला. म्हणजे तुम्ही आता जो व्हिडिओ बघितला, माझी पोझिशन बघितला, 2,055 ग्रॉस लॉस होता आणि चार्जेस वगैरे पकडून मला 2,300चा लॉस झाला. ओके, म्हणजे तुम्ही माझ्या प्रॉफिट अँड लॉस बघत असाल तर मी 30,000च्या फंडवरती फक्त आणि फक्त 2 लॉटने 12,262, म्हणजे 12,300 पकडा किंवा 12,200 पकडा, काही पकडू शकता, तेवढा प्रॉफिट झाला. म्हणजे 33%, म्हणजे आपण एक 30% मी प्रॉफिट आहे तो जनरेट केला, ते पण फक्त आणि फक्त 5 दिवसामध्ये. बरं, सो माझा ह्या महिन्याचा टार्गेट असेल, अगर मी 30,000 फंड यूज करतो आहे तर मला कमीत कमी ह्या महिन्यामध्ये 30,000च्या आसपास मला प्रॉफिट व्हायला पाहिजे, म्हणजे ऑलमोस्ट 100%. राईट, सो या आठवड्यामध्ये समजा मी 30,000 फंड यूज करून मला 30,000 प्रॉफिट मिळत असेल तर मी ह्या महिन्यामध्ये एक डिसेंट प्रॉफिट मानू शकतो. ओके, त्याच्यावरती झालं तर खूप चांगली गोष्ट आहे, पण अगर त्याच्या खाली जात असेल तर मी एवढा खुश नाही होणार, कारण म्हणजे ऑलरेडी 5 दिवसामध्ये 12,000चा प्रॉफिट जनरेट झाला आहे. ओके, सो बघूया ह्या महिन्यामध्ये मला प्रॉफिट किती होतो. आणि त्याचप्रमाणे मी मागच्या महिन्याची पण स्टेटमेंट पोस्ट केली आहे, तुम्हाला हवं असेल तर मी तोसुद्धा व्हिडिओ बघू शकता. आणि माझे डेली व्हिडिओ का नाही येतात त्याचं पण मी तर सांगतो, कारण मला तसा वेळ मिळत नाही, कारण मला माझं स्वतःचं ऑफिस पण बघायचं असतं, त्याच्यानंतर मला ट्रेडिंग करायची असते आणि त्याच्यानंतर मला व्हिडिओ बनवायला वेळच नाही मिळत. त्यामुळे मी शॉर्ट्स अपलोड करतो, पण कधी कधी शॉर्ट्स अपलोड करायला पण वेळ नाही मिळत, कारण मी घरी येईपर्यंत मला 8 ते 9 वाजतात. त्यामुळे माझे व्हिडिओ हे खूप कमी येतात, त्यामुळे चॅनलला ग्रोथसुद्धा हा कमीच आहे. ओके, पण ठीक आहे, मला 10 समजा 10 लोक बघत असेल, त्याच्यातले मला 5 लोक तरी प्रॉफिटेबल राहिले तर माझ्यासाठी ती खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे मला डेली पॉसिबल होत नाही व्हिडिओ बनवा, त्यामुळे मी प्रीमियम ग्रुप चालू केला आहे. अगर हवा असेल तुम्ही तो प्रीमियम ग्रुप जॉईनसुद्धा करू शकता, ज्यामध्ये मी माझी एंट्री घ्यायच्या आधी मी माझी पोझिशन आहे ती पोस्ट करतो, ट्रेड पोस्ट करतो आणि त्याचा एस-एल आणि त्याचा टार्गेटसुद्धा सांगतो. ओके, आणि मी माझी पोझिशन एक्झिट करायच्या आधी मी माझा मेसेज येते त्या ग्रुपवरती टाकतो, आणि तो ग्रुप फक्त आणि फक्त एक लर्निंग पर्पजसाठी असेल. ओके, त्यामध्ये मी कोणत्याही प्रकारची टिप देत नाही, मी फक्त माझी एंट्री सांगतो. ठीक आहे, सो तुम्हाला हवं असेल तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता. आणि मी ग्रुप मेंबरला सुद्धा सांगितलं की प्रीमियम ग्रुप जॉईन करण्यापेक्षा तुम्ही स्वतः शिकून घ्या, प्राइस ॲक्शन शिका. त्यामुळे तुम्हाला मला जो प्रीमियम द्यायचा आहे तो प्रीमियम द्यायची सुद्धा तुम्हाला गरज नाही पडायला पाहिजे, किंवा माझे व्हिडिओ पण बघायची गरज नाही पडायला पाहिजे. तुम्ही एक सेल्फ मेड तुम्ही ट्रेड करू शकता. ओके, सो पण काय लोकांना कॉन्फिडन्स नसतो, तो फक्त कॉन्फिडन्स बूस्ट करायचं माझं काम आहे, बाकी माझं काय काम नाही. ओके, मी फक्त आणि फक्त रिस्क रिवॉर्ड आणि मनी मॅनेजमेंटवरतीच काम करतो. ठीक आहे, सो आता आपण बघूया की मार्केट कुठे जाऊ शकतं सोमवारी, आणि मी स्वतः काय ट्रेड करणार ते तुम्हाला सांगतो. आणि आपण कधी एक एंट्री घ्यायची आणि कधी 2 एंट्री घ्यायचे ते पण मी तुम्हाला सांगेन, कारण सोमवारच्या दिवशी आपल्याला एका साईडला 2 एंट्री आहेत आणि एका साईडला आपण मॅक्झिमम एकच एंट्री घ्यायची. ओके, आणि तुम्हाला हवं असेल तुम्ही क्रॉस चेकसुद्धा करू शकता. मी जसं सांगितलं तसं मार्केट वर्क होतं की नाही ते. आता तुम्ही बघत असाल की मार्केट एक इकडे एम पॅटर्न बनवला, बरोबर, एम पॅटर्न बनवून ब्रेक झालं. सो माझ्यासाठी मार्केट ह्या लेवलचं इकडे लेवल आपण एक हॉरिझॉन्टल लाईन मारू, ह्या लेवलच्या वरती जात असेल तर मार्केट माझ्यासाठी अप ट्रेंड आहे. सो मार्केटला वरती जायचं असेल तर एक थोडासा गॅप ओपन व्हायला पाहिजे, आणि हा लेवल ब्रेक केला एक कॅन्डल क्लोज व्हायला पाहिजे, भले मग फुल कॅन्डल असू द्या किंवा मग एक अशी वीक असू द्या. ठीक आहे, अशी वीक समजा झाली त्याच्यावरती मार्केट जात असेल तर आपण एंट्री घेऊ शकतो, मॅक्झिमम 2दा एंट्री. 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, आपला एस-एलला कॉस्ट टू कॉस्ट करा आणि टार्गेट कमीत कमी 1:4 किंवा 1:5 ठेवा. ठीक आहे, आणि समजा मार्केटला त्या दिवशी वरती जायचं नसेल तर तो काय करेल, एकदा आपल्याला एंट्री देईल, आपला एस-एल घेईल, आपला एस-एल फिक्स आहे आणि आपलं टार्गेट मोठं असल्यामुळे आपण अगर 2-3 एस-एल दिले तरी आपल्याला एवढा फरक नाही पडणार. ठीक आहे, एकदा एस-एल गेला, शांत बसा,
त्याच्यानंतर आपल्याला एंट्री आलीच नाही तर ठीक आहे, एक मार्केट साईडवेज गेलं, पण समजा अजून एकदा एंट्री मिळाली तर आपल्याला एंट्री घ्यावी लागेल आणि त्याच्यानंतर एंट्रीमध्ये आपल्याला प्रॉफिट मिळतं, ठीक आहे. पण समजा प्रॉफिट मिळत नसेल, परत लॉस झाला, तर त्या दिवशी सिस्टम बंद करा. आणि दोनदा ऑलरेडी एस एल गेला तर तिसरी आणि चौथ्यांदा एंट्री मिळाली तरी तो एस एलच जाणार, कारण तो मार्केट हे साईडवेज असणार आहे, ठीक आहे. आणि दुसऱ्यांदा असेल डाऊन साईडचं असेल की मार्केट समजा हा एक लेवल आहे, हा लो आहे, म्हणजे फ्रायडेचा जो लो आहे, एक गॅप डाऊन ओपन होणार, हा लो ब्रेक करतो आहे आणि त्याच्या खाली कॅन्डल क्लोज करते किंवा वीक क्लोज होत आहे, त्याचा लो ब्रेक असेल तर मॅक्झिमम एकदा एंट्री घ्या. कारण मार्केटला डाऊन साईडला जायचं असेल एक गॅप डाऊन ओपन होऊन तर तो एक क्विक जाणार उद्याच्या मंडेच्या दिवशी, ठीक आहे. तर डाऊन साईडला मॅक्झिमम एकदा एंट्री. 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला. एस एल कॉस्ट टू कॉस्ट करा आणि टार्गेट हा कमीत कमी 1:4 किंवा 1:5च्या आसपास ठेवा, ठीक आहे. मार्केट जेवढं सिम्पल ठेवा तेवढं चांगलं आहे. आणि तुम्ही बघत असाल की मी सपोर्ट आणि रजिस्टन्स जास्त लावून ठेवत नाही, मी फक्त आणि फक्त प्राईज ॲक्शनला मी जास्त मानतो. कारण त्याचं मी खूप बघितलं की इकडे मी खूप ठिकाणी बघितले ते R1 लावणार, R2 लावणार, R3 लावणार, म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला एक मॅक्झिमम प्रॉफिट कधीच घेता येणार नाही. कारण आपली सायकॉलॉजी असते R1वरून मार्केट रिव्हर्स होईल तर आपण R1लाच निघतो. त्यामुळे हे R1, R2, R3 किंवा S1, S2, S3 हे मी कधी मानतच नाही. कारण ज्या दिवशी तुम्ही हे मानायला चालू कराल तेव्हा तुम्हाला मोठं प्रॉफिट हे होणारच नाही. कारण R1ला आला, तुम्हाला एक छोटीशी रेड कॅन्डल दिसली, तुम्हाला वाटणार की तिकडून मार्केट रिव्हर्स होत आहे, तुम्ही R1लाच एक्झिट करेन, जेणेकरून तुम्हाला आयुष्यात कधी मोठं प्रॉफिट नाही मिळू शकत, ठीक आहे. त्यामुळे टार्गेट हा कमीत कमी तुम्ही रिस्क रिवॉर्डवरती ठेवा. समजा तुम्ही 10 पॉईंटचा असेल तर भले मार्केट R1ला आला किंवा R2ला आला, कुठेही आला आणि आपल्याला समजा प्रॉफिट 1:2 मिळाला तर सरळ एस एलला कॉस्ट टू कॉस्ट करून, कारण त्या दिवशी मार्केटला प्रॉफिट द्यायचा असेल तो 1:2वरून परत डाऊन साईडला येणार नाही, ठीक आहे. तो एक थोडा साईडवेज जाईल, त्याच्यानंतर अप ट्रेंडला जाणार आणि तिकडून वरती आला तर त्या जास्तीत जास्त काय होईल, आपली पोझिशन आहे ती कॉस्ट टू कॉस्टमध्ये एक्झिट होईल, ठीक आहे. तर कॉस्ट टू कॉस्टमध्ये एक्झिट झालेली पडवेल, कारण आपल्याला पुढच्या दिवशी एक मोठा प्रॉफिट व्हायचे चान्सेस असतील. आणि मी खुश केव्हा होतो, ज्या दिवशी मार्केट एक साईडवेज किंवा एक रेंज बाउंडमध्ये जातो त्या दिवशी मी जास्त खुश होतो. इवन मला जेव्हा जास्त मला लॉस होतो ना त्या दिवशी मी जास्त खुश असतो, कारण मला एक कळतं की माझा प्रॉफिटचा दिवस जवळ आलेला आहे, ठीक आहे. त्यामुळे लॉस होत असतील तर घाबरू नका, कारण लॉसच्या नंतरचा दिवस हा प्रॉफिटचा दिवस असतो. भले बॅक टू बॅक 3 दिवस लॉस झाले, ह्याचा अर्थ की प्रॉफिटचा दिवस अजून थोडा जवळ झाला. समजा चौथा दिवस पण तुमचा लॉस झाला तर समजा की प्रॉफिटचा दिवस अजून एकदम जवळ आला, ठीक आहे. त्यामुळे प्रॉफिटचे दिवस आहेत ते मिस करू नका. एक वेळ तुम्ही लॉसचं मिस केलं तर चालेल आणि लॉस घेतला तरी चालेल, ठीक आहे. फक्त रिस्क रिवॉर्डवरती काम करा आणि मनी मॅनेजमेंटवरती काम करा. 30 जेवढं जास्त फंड असेल त्याच्यातले समजा 50,000 फंड असेल तर 50,000चे फुल फंडमध्ये तुम्ही क्वांटिटी ॲड ऑन नका करू, ते ॲड ऑन करा फक्त आणि फक्त 20,000 ते 25,000च्या फंडचा, ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला लॉस झाला तरी तुमची सायकॉलॉजीवरती इम्पॅक्ट नाही पडणार, ठीक आहे. आणि अजून तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. धन्यवाद.